नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोदी कथा. आजच्या या कथेमध्ये आपण असा पडतो पाऊस या कथेचं श्रवण करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. असा पडतो पाऊस. सदू खेळायला निघाला. इतक्यात जोराचा वारा आला. आभाळ भरून आले. सूर्य दिसेनासा झाला. विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला. जोरदार पाऊस पडू लागला. सदू ओला चिंब झाला. तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला. अरे बापरे, केवढा हा पाऊस, सदू म्हणाला. हे पावसाने ऐकले. त्याला वाटले सदूशी बोलावे. इतक्यात सदू अशी हाक आली. कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला. पाऊस. अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतो. सदू. कोण पाऊस? तू बोलतोस. अरे पण तू कसा अचानक कुठून आलास? कसा आलास? पाऊस. अरे मी आभाळातून आलो. सदू. पण तू वर आभाळात गेला कसा? पाऊस. मी आधी होतो पाणी, नदीत, समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मला चटके बसू लागले. माझे अंग गरम झाले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो. सदू. लपून छपून गेलास वाटते. पाऊस. नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही. आभाळात जाता जाता आमच्या ढगात रूपांतर होते. आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो. तिथे वारा आम्हाला आणखीन वर उंच उंच आभाळात ढकलतो. सदू. बरं मग पुढं काय होतं रे? पाऊस. तेथे आम्हाला थंड हवा लागते. आमचे अंग जड होते. आभाळात राहत नाही. आम्ही झरझर खाली येतो. त्याला तुम्ही पाऊस म्हणता. सदू. गंमतच आहे तुझी. ढगातून खाली येताना पाऊस असतोस. जमिनीवर वाहताना पाणी असतोस. आभाळात जाताना वाफ होतोस. आभाळात गेला तू ढग होतोस. पाऊस. वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मज्जा वाटते. मी सगळ्यांना पाणी देतो. माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात. पिके येतात. म्हणून लोकांना मी हवाहवासा वाटतो. सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात. पावसाची झिमझिम कमी होऊ लागली. सदू. मी पण वाट पाहीन. उद्या पुन्हा हे बरं. धन्यवाद. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची मदत होऊ शकेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.